नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. खासदार विनायक राऊत यांची कोरोनावर मात. सरकार कंपन्यांचा निलेश राणेंनी केला पर्दाफाश. आणि अतुलराव राणे यांच्या वाढदिनी विविध उपक्रम. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी कोरोनावर मात केली आहे. जनतेच्या आशीर्वादानं कोरोनावर मात करू शकलो. लवकरच नव्या उमेदीनं लोकसेवेत सहभागी होणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पाहुयात काय म्हणाले खासदार विनायक राऊत. कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता, परंतु माझी कुलदेवता भवानी माता, ग्रामदेवत रामेश्वर आणि कोकणाचे संपूर्ण महाराष्ट्रातले देवदेवता यांची कृपा, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आशीर्वाद आणि माझ्या आईवडिलांची पुण्याई यामुळेच आज कोरोनावर मात करून पुन्हा एकदा या जनसेवेशी रुजू झालेलो आहे. मी खास करून मनापासून आभार मानणार आहे आमचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. एवढा व्यस्त असतानासुद्धा ते सातत्याने चौकशी करत होते, प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला देत होते, डॉक्टरांना सांगत होते आणि त्यामुळे त्यांचे तर मनापासून मी आभार मानणार आहे. माझा सहकारी जितेंद्र धनावडे यांनी तर अत्यंत आई वडील भाऊ ह्या सगळ्यांची प्रेम जितेंद्रने आमच्या पाठीशी उभं केलं आणि खास करून नानावटी हॉस्पिटलचे हे जे सर्व डॉक्टर्स आहेत, सिस्टर्स आहेत, पॅरामेडिकल स्टाफ आहे, कर्मचारी आहेत, या सर्वांनीच अत्यंत प्रेमभावनेने जो माझ्यावर औषधोपचार केला. त्यामुळेच लवकरात लवकर कोरोनावर मात करून पुन्हा एकदा जनसेवेमध्ये किंवा आपल्या सर्वांच्या सेवेसाठी पुन्हा बाहेर येऊ शकलो. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जी घोषणा केलेली आहे की माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी याचं तंतोतंत पालन प्रत्येकाने करावं, अशीच या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा देवदेवतांच्या बरोबर नानावटीतले हे जे देवदूत आहेत त्या देवदूतांना सुद्धा मनापासून नमस्कार करतो. धन्यवाद. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. अधिक नफा मिळवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांकरिता आलेला ऑक्सिजन टँकर रायगड गॅसेस कंपनीनं मंत्री आणि मुख्य सचिवांचे वजन वापरून जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून घेतला. यामुळे राज्य सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला जनतेच्या जीवाशी सोयरसूतक नसल्याचं उघड झालं असून सरकार कंपन्यांच्या नफ्यासाठी हितसंबंध जोपासत असल्याची टीका भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. विषय रत्नागिरीसाठी जिल्ह्यासाठी फारच गंभीर आहे, पण प्रशासनाने त्याच्यावर दुर्लक्ष केल्याचं माझ्या लक्षात आलंय किंवा त्यांच्यावर कोणाचं तरी प्रेशर आहे. आणि तुम्हाला मेडिकल ऑक्सिजन जे आपल्याला पेशंटना कोरोनाच्या काळामध्ये गरज असते, कारण का पहिला अटॅक कोरोनाचा जिथे होतो तर तो लंग्सवर होतो, फुफ्फुसावर होतो आणि म्हणून पेशंटला ऑक्सिजनची गरज असते आणि जर ऑक्सिजन मिळालं नाही तर जीव जातो माणसाचा. आणि आता प्रशासन लोकांच्या जीवाशी खेळत आहे. याचं उदाहरण म्हणजे मेडिकल ऑक्सिजन देणारी कंपनी रायगड गॅसेस, ज्याचे मालक आहेत सुनील गुप्ता, खोपोलीला त्यांचं प्लांट आहे. त्यांची काल गाडी कलेक्टरांनी कशी तरी सांगून आणली की रत्नागिरीला रोज लागणारं ऑक्सिजन हे 15 टन आहे, पण रत्नागिरीला न मिळणारं रोजचं ऑक्सिजन 10 टन आहे. म्हणजे फक्त 5 टनवर रत्नागिरी जिल्ह्याचं ऑक्सिजन आज अस्तित्वात आहे. 10 टन रत्नागिरीला ऑक्सिजन नाही किंवा ज्याची गरज आहे ते 10 टन मिळत नाही.
रोजची रिक्वायरमेंट 15 टन. पेशंट वाढतायत ते नंतर वाढूही शकतात आणि ऑक्सिजनची गरज पण वाढू शकते, पण आजची गरज जी आहे ती 15 टन आहे. त्याच्यापैकी फक्त 5 टन आपण वापरतोय, आपल्याला मिळतंय, 10 टन मिळत नाही. कलेक्टरांनी या माणसाला बोलवलं, त्याचं टँकर ऑक्सिजनसाठी आम्हाला इकडे गरज आहे कारण का आम्हाला पेशंटचे जीव वाचवायचे. पण हा सुनील गुप्ता नावाचा जो माणूस आहे, रायगड गॅसेसची जी कंपनी चालवतो, त्यांनी मंत्रालयामध्ये त्याचं वजन वापरून चीफ सेक्रेटरीकडून किंवा कुठल्या मंत्र्याकडून फोन केला, कलेक्टरांवर दडपण आणलं आणि कलेक्टरांनी ती गाडी सोडली. ती गाडी न ऑक्सिजन उतरवताच परत गेली. रत्नागिरीला जीव वाचवण्यासाठी जे ऑक्सिजनाची गरज होती, जे सिलेंडरमध्ये भरून ऑक्सिजन लोकांना मिळणार होतं ते मिळालंच नाही. आणि कलेक्टर दडपणाखाली येऊन ती गाडी तिकडे, त्या गाडी आणि त्या मालकाला तिकडून मोकळं केलं. आणि आज रत्नागिरीला सर्वात जास्त गरज ऑक्सिजन लेवलची आहे. उद्या रत्नागिरीला ऑक्सिजन सिलेंडरमध्ये घालायला मिळेल की नाही ह्याची देखील आज खात्री कोणाकडे नाही, कलेक्टरांकडे नाही, पालकमंत्र्याकडे नाही. अशा परिस्थितीमध्ये एका माणसाला वाचवण्यासाठी, एका माणसाला प्रॉफिट पोहोचवण्यासाठी, कारण का तोच माणूस लोटे MIDC मध्ये इंडस्ट्रियल ऑक्सिजन विकतो 450-500 रुपये पर युनिट, पर क्युबिक मीटर जे युनिट जे मोजलं जातं. कारण का तिकडे इंडस्ट्रियल ऑक्सिजन विकलं तर रेट डबल ट्रिपल आहे, कितीतरी पट आहे. आणि मेडिकल ऑक्सिजन विकलं तर त्याच्यामध्ये रेट मिळत नाही, चांगला रेट मिळत नाही. म्हणून अशा घाणेरड्या लोकांना, अशा नीच लोकांना तिकडे धंदा करू देणं आणि सरकार त्यांच्या मागे उभं राहणं की जा तुम्हाला जे करायचे ते करा, लोकांचे जीव गेले तरी चालतील, पण तुम्ही जाऊन इंडस्ट्रियल ऑक्सिजन विका. जेव्हा प्रोसिजर सेम आहे, मेडिकल ऑक्सिजन आणि इंडस्ट्रियल ऑक्सिजनची प्रोसिजर सेम आहे, आणि तरी पण एका सुनील गुप्ता नावाच्या एका मालकाला, एका व्यक्तीला त्याच्या कंपनीमध्ये प्रॉफिट मिळावं म्हणून त्याला मोकळा केला. पण रत्नागिरीमध्ये सामान्य माणसाचा जीव चाललाय, त्याला ऑक्सिजनची गरज आहे, तिथे कोणाचं लक्ष नाही, तिथे कोणाला काही घेणं देणं नाही. हे फार दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून कलेक्टरांनी लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा. कारण आज रत्नागिरीची परिस्थिती अशी आहे की उद्या ऑक्सिजन मिळेल का नाही कुठल्या पेशंटला, अशी परिस्थिती आज रत्नागिरीमध्ये आहे. आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे. लवकरात लवकर, मला ह्याच्यावर राजकारण करायचं नाही, पण लवकरात लवकर लोकांना ह्याचा जो दुष्परिणाम आहे किंवा लोकांना ऑक्सिजन हे मिळाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर तरतूद कलेक्टर कशी करतायत ह्याच्यावर लक्ष आमचं आहे, हे सांगण्यासाठी आज मी तुमच्या समोर आलो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. शिवसेनेचे नेते तथा भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल राऊराणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला. या वाढदिवसानिमित्त विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. शिवसेना नेते अतुल राऊराणे यांचा 49वा वाढदिवस देवगड, कणकवली आणि वैभववाडी या तिन्ही तालुक्यात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्तानं देवगड इथं विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. किल्ल्यावरील 17 एकर मधील गवताची कापणी करण्यात आली. याकरिता 20हून अधिक मशिनरी कार्यरत होत्या. स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आमदार वैभव नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदुशेठ घाटे यांच्या हस्ते झाला. तसेच वाढदिवसानिमित्त कुणकेश्वर विभागात काजू कलमांचं वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर असलदे इथं वृद्धाश्रमाला धान्य पुरवठा करण्यात आला. वैभववाडी आणि कणकवली तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांना अंडी वाटप करण्यात आली. अतुलदादांवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयदुर्ग, देवगड आणि कणकवली इथं केक कापून वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या मोठ्या डामडौलाला फाटा देत राऊराणे यांनी सामाजिक उपक्रम राबवून साऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केलाय. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर, मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज, AIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193, यशोदा मॅडम 98 214 76 438.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नगरपालिकेने आपले सर्व प्रकल्प बंद ठेवले होते. मात्र असं असताना फक्त जिमखाना येथील बॅडमिंटन हॉल गेले 4 महिने सुरू असल्यानं नगरपालिका नियमांचे अधिकारी पदाधिकारी सत्ताधारी उल्लंघन करत आहेत. कोणतेही नियम न पाळता मनमानी कारभार करत असल्याची टीका शिवसेना उपशहर प्रमुख अजित सांगेलकर यांनी केली आहे. की गेली कित्येक दिवस मला जवळ वाटतं 2022 मार्च 22 पासून लॉकडाऊन सुरू झालं. त्या लॉकडाऊनच्या आतापर्यंत फक्त एकच महिना लॉकडाऊन नगरपालिकेच्या जिमखाना जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, स्विमिंग पूल आहे, त्यानंतर जिम्स आहेत, बुद्धिबळ आणि कॅरम अशा ह्या नगरपालिकेच्या नियोजन केलेल्या हे आहेत मर्जी आहेत म्हणजे त्यांच्याबद्दल असलेले आणि बॅडमिंटन हॉल हे चारही जरी असले बुद्धिबळ बंद आहे, जिम्स बंद आहे, कॅरम बंद आहे, स्विमिंग पूल बंद आहे, त्याचं काम चालू आहे आणि ग्राउंडही बंद आहे, तरीसुद्धा बॅडमिंटन हा कशासाठी चालू ठेवला गेला. फक्त एकच महिना बॅडमिंटन हॉल बंद ठेवला गेला आणि गेली 4 महिने बॅडमिंटन हॉल समोर लॉक लावायचं, आतल्या दरवाजाने जे खेळाडू आहेत ते आतमध्ये यायचे, यांचेच प्रवक्ते यांचेच भाजपचे कार्यकर्ते प्रतिष्ठित व्यक्ती माझगाव चराटा कोलगाव इथनं आलेले लोक कंटेनमेंट झोनमधले लोक त्यांची मुलं ही सगळी व्यक्ती तिथे येऊन संध्याकाळी सकाळी बॅडमिंटन हॉल खेळायचे. आणि ज्यावेळी आम्ही विचारायला गेलो नगरपालिकेकडे मी तक्रार केली आणि भरपूर पाऊस असताना तिथल्या एका स्थानिक माणसाने तिथे गाडी लावली त्यांच्या शेडमध्ये. तर एका प्रवक्त्याने भाजपच्या प्रवक्त्याने नगराध्यक्षांना तात्काळ नगराध्यक्षांना फोन केला. नगराध्यक्ष तिथे आले आणि त्या कर्मचाऱ्यांना विचारलं का हा तुझा जो गाडी लावतोय तो गाडी लावणारा तुझा जावई आहे का. मग ह्या जर इथे ही गाडी आहे, या शेडमध्ये गाडी आहे, हे 2 शेडमध्ये गाड्या लावल्या आहेत, हे कोण आहेत नगराध्यक्षांचे. आज मी जवळजवळ नगराध्यक्षांना काल चर्चा झाली माझी सिवनशी. सिवनना पत्र दिलं. सिवनने मला म्हटलं की सिवनने लेखी मला पत्र द्या. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो इसवटी महापुरुष मंदिर आहे तिथे जे देवस्थान आहे त्याचा रस्ता बंद केलेला आहे, तो पहिला आधी खुला करावा. त्यानंतर नगरपालिकेने जी नोटीस बजावलेली आहे की ती तिथे एक इमारत जुनी इमारत आहे, ती इमारत ही झालेली आहे धोकादायक इमारत झालेली आहे. धोकादायक इमारत तिथे एक राहू नये म्हणून असं एक नोटीस बदलेली आहे. पण तिथे जो कॉन्ट्रॅक्टर आहे घास कटिंगचं काम करून घेतलं, तिथे जो ठेकेदार आहे तिथे त्याच्याकडे 5 कर्मचारी आहेत. त्या 5 कर्मचाऱ्यांना आतमध्ये ते जेवतात, घास कटिंगचं सामान ठेवलं जातं, तिथेच आराम करतात, त्यांची साहित्य तिथे असते. मग एखादा व्यक्ती धोकादायक इमारत पडली आणि त्याच्यामध्ये कोणाचा जीव गेला तर त्याला नगरपालिकेची जबाबदारी आहे की त्या ठेकेदाराची जबाबदारी आहे हे नगरपालिकेने बघावं. अशा पद्धतीचा नगरपालिकेचा मनमानी कारभार चालू आहे. तिथे स्विमिंग पूलसुद्धा आता काम चालू आहे, पण स्विमिंग पूलला तिथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लावलेलं आहे, त्याचे कोणतेही पर्याय केलेले आहे. आमच्या महिलांना तिथे धोकादायक आहेत की तिथे उद्या जर समजा स्विमिंग पूल सुरू झालं तर तिथला कोणतरी त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कोणतरी राहायला येईल, तिथे तो शूटिंग करेल त्या बॅचला महिलेच्या बॅचला आणि तो सोशल मीडियावर टाकेल तर त्या नगरपालिकेची त्या महिलेची बदनामी होणार आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था नगरपालिकेने त्या स्विमिंग पूलची करावी, त्या तिथल्या महिलांसाठी प्रोटेक्शन करावं, त्यानंतर ते स्विमिंग पूल चालू करावं ही आमची मागणी आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात किंवा छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, एसपी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो,
सॅमसंग, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता बोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घेऊन आली आहे बांबू आणि काजू लागवडीसाठी पडीक जमीन विकास कर्ज योजना. योजनेचा उद्देश जिल्ह्यातील पडीक जमिनीवर लागवड, फलोत्पादन क्षेत्रात वाढ, शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पादनात वाढ, प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अगदी कमी व्याजदरानं सुलभतेनं करणार पुरेसा कर्ज पुरवठा. हेक्टरी काजूसाठी 5,07,000 तर बांबूसाठी 1,73,000 प्रकल्प खर्च मर्यादित. प्रकल्प खर्चाच्या 75% मिळणार शेतकऱ्यांना कर्ज. संस्था सभासदांसाठी 9.50% तर वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी थेट 10% इतक्या अल्पदरानं होणार कर्ज पुरवठा. तर मग वाट कसली पाहताय? अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी. प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी. फोन नंबर 023 62 22 90 05 ते 10. प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये: वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या जिल्ह्यानुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब थोंबरे 97 630 72 417, डॉक्टर महेश साटम 94 211 46 337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94 216 37 803, प्राध्यापक सुयोग सावंत 94 20
455 488, प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870 आणि श्री अनाजी सावंत 94 22 63 38 21. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. नारायण राणेंच्या लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये येत्या सोमवारपासून सशुल्क डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कोविड रुग्णांसाठी सुरू होते. दर्जेदार रुग्णसेवेसाठी कोल्हापूर आणि गोवा राज्यावर अवलंबून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही मोठी समाधानाची बाब आहे. जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना राणेंच्या हॉस्पिटलमध्ये सुरू होत असलेले कोविड सेंटर नवसंजीवनी देणारं ठरणार आहे. याबाबत लाईफ टाईम हॉस्पिटलचे डॉक्टर RS कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सिनियर करस्पॉन्डंट भरत केसरकर यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हे झपाट्याने वाढत आहे. गणेश चतुर्थीनंतर जर आपण बघितलं तर जवळजवळ 3000च्या पार आपण टप्पा जवळजवळ पूर्ण करत चाललेला आहे. 1200ची सध्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते. यानंतर आम्ही सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने सोमवारी 5-6 दिवसापूर्वी आमदार नितेश राणे यांच्याशी संपर्क साधलेला होता आणि त्यांनी आश्वासित केलेलं होतं, होय लाईफ टाईम हॉस्पिटल हे जनतेसाठी खुलं केलं जाईल, उपलब्ध केलं जाईल कोविड वाढ करून. आणि निश्चितच ज्याला कुठेतरी यश त्यांना पाहायला मिळतंय. सोमवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यावासियांसाठी कोविड रुग्णालय हे सशुल्क जे आहे सशुल्क खुलं केलं जाणार आहे, उपलब्ध केलं जाणार आहे. सुरुवातीला 50 जे आहे 50 स्क्वॉटचं हे रुग्णालय जो वॉर्ड आहे हा उपलब्ध असणार आहे. नेमका कसा उपलब्ध असेल, त्याचे चार्जेस काय असतील, कशा पद्धतीने सुविधा असतील, डॉक्टर कसे असतील त्याच्याशी थेट संपर्क साधल्यानंतर आपण आज थेट चर्चा करण्यासाठी जातोय. RS कुलकर्णी सर आपल्याजवळ आहेत. सर नमस्कार. सिंधुदुर्ग लाईव्हच्या भागामध्ये कोविडचं वॉर्ड सोमवारी 4 वाजल्यापासून सुरू होतोय. काय स्वरूप आहे याचं आणि शुभारंभ होतोय? 50 बेड असणार आहेत. कसं स्वरूप असणार आहे? सन्माननीय खासदार माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांच्या तीव्र इच्छेप्रमाणे व तसेच निलेश राणे साहेब माजी खासदार व आत्ताच्या सध्याचे आमदार नितेश राणे साहेबांच्या इच्छा आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच डेडिकेटेड सशुल्क कोविड सेंटर आपण सुरू करत आहोत. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये करत आहोत. हे डेडिकेटेड सशुल्क कोविड सेंटर 50 रुग्णांसाठी असतील. त्याप्रमाणे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेसाठी 50 बेड्स 50 रुग्णांसाठी आपण नियोजन केलेले आहे. हे आपल्या SSPMच्या मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्येच आहेत, पण टोटली डिफरंट फ्रॉम नॉन कोविड सेंटर. आपले जे काय हॉस्पिटल आता चालू आहेत सध्या ह्या बिल्डिंगच्या अतिरिक्त टोटली डिफरंट बिल्डिंगमध्ये इथून बऱ्यापैकी जवळजवळ अंतरावर असलेल्या टोटली डेडिकेटेड फॉर ह्या पेशंटसाठी असलेल्या अशा बिल्डिंगमध्ये आपण हे सुरू करत आहोत. ह्याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरवर आपण पेशंट्स ठेवणार आहोत. हे सिंगल रूम्स असतील सगळे, म्हणजे पेशंटला राहण्याची कम्फर्टेबल राहतील. सेल्फ कंटेंट रूम्स आहेत. बाथरूम टॉयलेटची सुविधा प्रत्येक पेशंटसाठी वेगळे राहतील. आणि ह्या पेशंटच्या रुग्णांच्या रुग्णसेवेसाठी डॉक्टर्स, रेसिडेंट मेडिकल ऑफिसर्स, स्टाफ नर्सेस, अधिक इतर जे काय पॅरामेडिकल स्टाफ असतील आणि कन्सल्टंट्स हे टोटली सेपरेट असतील. आणि अशा प्रकारच्या हे जे काही ट्रीटिंग स्टाफ आहेत हे दोन्ही हॉस्पिटलमध्ये मिक्सर होणार नाही आहेत. ह्याच्या अतिदक्षता काळजी घेण्यात आलेली आहे. इतकेच नव्हे तर फार्मसी, औषधालय
औषध भांडार हे सुद्धा टोटली ह्या पेशंटसाठी त्या बिल्डिंगमध्ये वेगळे केलेले आहेत. ह्या पेशंट्सनी वापरलेले लिनन, बेडशीट्स, त्याच्या ड्रेसेस वगैरे सगळे वेगळे प्रकारचे निर्जंतुकीकरण करतील आणि बायोमेडिकल वेस्टच्या जे काही शासनाच्या नियमावली आहेत त्याप्रमाणेच करतील आणि अलगीकरण टोटली असतील. इतकेच नव्हे तर हा पेशंट आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी ॲडमिट झाल्यानंतर त्यांचे काही चाचणी करायची असतात, इन्व्हेस्टिगेशन्स करायचे असतात, रक्त नमुने गोळा करायचे असतात. अतिदक्षतेने केले जाणार, हे वेगळेच पद्धतीने करणार. ह्याच्या आणि रुटीन जे काय पेशंटच्या आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये तपासणी होत आहेत त्याच मशीनवर ॲडमिशन्स होणार नाही असे आपण ह्याच्या टोटली नियोजन केलेले आहे. इतकेच नव्हे तर आपल्याकडे ह्याच्या पेशंटच्या कोविडच्या 19च्या अगदी लेटेस्ट तपासणी, सोफिस्टिकेटेड तपासणी इन्क्लुडिंग डी डायमर्स वगैरे, त्याच्यानंतर आयसोलेशन 6 जे आहेत तशा तपासणी, इव्हन HRCT स्कॅन सुद्धा आम्ही करण्याच्या नियोजन वेगळेच टोटली केलेले आहे. जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जे लोक अफोर्डेबल फॉर कम्युनिटीचे आहेत त्या लोकांसाठी आणि इतकेच नव्हे तर जे आता जिल्हा शासकीय रुग्णालयावर जे काय भार ज्यादा अतिरिक्त पडत आहे ह्याला काही टक्केवारीप्रमाणे डेफिनेटली उपयोग होईल अशा प्रकारच्या सशुल्क आपल्या डेडिकेटेड कोविड सेंटर आदरणीय माजी मुख्यमंत्री खासदार राणेसाहेबांच्या इच्छाप्रमाणे येथे सोमवारपासून सुरू होणार आहे. सर, हे सगळं कोविड असताना खरं तर कोरोना बाधित जो रुग्ण असतो त्याला वाफेची गरज असते, चांगलं जेवण लागतं, सकस आहार लागतो. हे देण्यासाठी तुमचे कसे प्रयत्न असणार आहे? हे जे काय पेशंट्स आपल्याकडे ऍडमिट होणार आहे ह्याच्यासाठी स्वतंत्रपणे कुकिंग विभाग केलेले आहेत आणि आपल्याकडे डायटिशियन, आहार तज्ज्ञ वगैरे आहेत. अधिक जे काय भिषक तज्ज्ञ आहेत त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आणि प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल आवश्यकतेप्रमाणे ह्या लोकांना आपल्याला तयार करून जेवण, ब्रेकफास्ट, नाश्ता, सकस आहार असायला पाहिजे, अधिक चांगले कॅलरीज मिळायला पाहिजे आणि जेणेकरून पेशंटच्या आपल्या जनरल रेजिस्टन्स पॉवर म्हणतो ते वाढ होण्याच्या दृष्टीने उपयोग होईल, उपयुक्त राहील अशा प्रकारचे आपण विचार घेणार आहे. पहिल्यांदा सुरुवातीला 50 बेड असणार आहे, यानंतर 50 बेड वाढवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे का? पेशंटच्या डिपेंड नंबर जे काय उपयोग होतील आणि पेशंटच्या अफोर्डेबिलिटी, पेशंटचा इंटरेस्ट, पेशंटच्या येण्याच्या दिक कशा वाढणार त्याप्रमाणे आपल्याला निश्चितपणे ते इन्क्रीज करता येईल. सर, जेव्हा मार्चमध्ये खरं तर कोरोना रोग भारतामध्ये दाखल झाला तर सिंधुदुर्गामध्ये रुग्णसंख्या मिळत नव्हती. आता रुग्णसंख्या वाढलेली आहे, परंतु काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचं, तज्ज्ञांचं मत आहे की ह्या रोगाने आपला फॉर्म्युला जवळजवळ चेंज केला म्हणायला हरकत नाही. तर आता जास्त धोका येतो वयोवृद्ध माणसांसाठी आणि काही जे पेशंट दगावले बॅक टू बॅक वासुदेव परब असतील, पाटणकर असतील, सुरन बांदवडेकर असतील, त्यानंतर कुडाळचे भोगटे असतील, हे जे सलग पेशंट जे दगावलेले आहेत कुठेतरी त्यांना अंतिम टप्प्यामध्ये दाखल होतात आणि त्यांना त्रास होतो. आणि खरं तर फुफ्फुसामध्ये हे जे पाणी होण्याचं प्रमाण आहे या संदर्भात काय सांगाल? काय लक्षणं आढळतात, काय उपाय योजले पाहिजेत आणि तुम्ही या संदर्भात कसे ट्रीटमेंट देणार आहात? जगातच हा आजारपणा नवीनच सुरू झाल्यामुळे ह्याच्या प्रेझेंटेशनवर खूप प्रकारच्या रिसर्च संशोधन झालेले आहेत, आता अजूनही चालू आहेत. पेशंटच्या प्रेझेंटेशनमध्ये 3 लक्षणमध्ये भरपूर बदल होत चाललेले आहेत. आम्ही आता बघतो रुटीनली चांगले नॉर्मल पेशंट असतात आपल्या हॉस्पिटलमध्ये, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी करण्यासाठी येतात. अनफॉर्च्युनेटली आपण रुटीनली कोविड तपासणी करतो, पॉझिटिव्ह निघतात. त्यासाठी सर्व जनतेला, आम जनतेला, सिंधुदुर्गवासियांना असे आमच्या विनंती राहील जी अगदी सुरुवातीच्या लक्षणामध्ये ह्या लोकांनी दक्षता घेऊन तपासणी करून, चाचणी करून, निदान करून घेतले तर निश्चितच हा आजारपणा बरे होऊ शकतो. हा आजारपणा व्हिरुलन्स ऑफ ऑर्गॅनिझम जे म्हणतो आपण, व्हायरसेस, हे जास्त नाही आहे. म्हणजे ह्याचे अर्थ मॉर्टॅलिटीचे प्रमाण निश्चितपणे कमी आहे, प्रोव्हायडेड हे लोक इन टाइम यायला पाहिजे. ॲट द सेम टाइम आणखी एक महत्त्वाचे विषय असे आहेत जे जसे तुम्ही बोललेत आपण, वयोवृद्ध माणसं वगैरे, ज्या पेशंटना कोमॉर्बिडिटीज म्हणतो आपण, इतर आजारपणा
अस्थमा आहेत, ब्रॉन्कायटिस आहेत, डायबिटीस आहेत, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस आहेत, हार्ट अफेक्शन्स आहेत. म्हणजे त्यांना ह्याच्या सिरियसनेसचे प्रमाण वाढ होणार आहे. म्हणजे अति गरजेचे असते. ह्या लोकांना अगदी क्लोज मॉनिटरिंग करणे जरुरी असते. निश्चितपणे कुठल्याही प्रकारचे आजारपणा इन टाइम अर्ली स्टेजमध्ये आले तर डेफिनेटली समूळ नष्ट करता येतो. तसेच हे आजारपणा सुद्धा आपली विनंती अशी राहील, सर्वांनी प्रेझेंटेशन बदलत असले तरी सुद्धा इन टाइम अगोदर वेल इन ॲडव्हान्स आले, तपासणी झाले, चाचण्या झाले, रोगाचे निदान करू शकलो, आपण निश्चितच ह्या आजारपणावर मात करू शकतो अशी आपल्याला आत्मविश्वास वाटतो. खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनचा सध्या पुरवठा आहे जो आहे तो कमी आहे, तुटवडा भासतोय. तुमच्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कसं पूरक आहे आणि काय सुविधा आहेत त्याच्या? आपल्याकडे ऑक्सिजनच्या संदर्भात सेंट्रल पाईपलाईन सिस्टीमची असते, अधिक जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जे का पेशंटला अति तातडीचे पेशंटसाठी वापरणारे जे का व्हेंटिलेटर्स आहेत त्याचीही उपलब्धता आहे. पण कितीही काही असले तरी सुद्धा हे जे का कोविड पेशंटला ऑक्सिजनचे प्रमाण जे काय लागतो निश्चितच जास्त प्रमाणात लागतो. म्हणजे आपल्याला ऑक्सिजनचे पुरवठा भरपूर करायला पाहिजे. त्यासाठी आपले जिल्हा प्रशासन सुद्धा प्रयत्न केलेले आहेत, उपलब्धता केलेली आहे आणि निश्चितच ऑक्सिजनचे काय प्रॉब्लेम होणार नाही असं आपल्याला वाटतं. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मालवण नंतर तुमचं पहिलं प्रायव्हेट हॉस्पिटल ज्या ठिकाणी कोविड वॉर्ड सुरू होते, कशी संकल्पना राणेसाहेबांच्या डोक्यामध्ये आली? तुम्हाला कसं त्यांनी प्रत्यक्षात बोलून दाखवलं आणि साक्षात जेव्हा हे उद्या उपयोग येतोय कसा आनंद होतोय, आम जनतेसाठी याचा काय फायदा होऊ शकतो? आपल्या सन्माननीय साहेबांनी कोविडच्या अगदी सुरुवातीच्या पिरियडमध्ये लॉंग बॅक 4-5 मंथ्स बॅक त्यांनी जिल्हा प्रशासनाला असे सांगितलेले होते, अधिक अनाऊन्स पण केले होते, मी 100 बेड्स आपल्या कोविडसाठी देणार आहेत म्हणून. पण प्रत्यक्षात तशी गरज भासत नव्हती आपल्याला. आत्ता जसे तुम्ही आपण बोलला पेशंटचे प्रमाण भरभरीने वाढायला लागलेले आहेत. म्हणजे जे काय एकमेव आपले जिल्हा रुग्णालय होते त्याच्यावर ताणही भरपूर पडलेले आहेत आणि त्याचे जे काय मॅनपॉवर, मशिनरीज, इक्विपमेंट्स जे काय आहेत त्याला काही लिमिटेशन्स असतात. निश्चितच हे आपले जे काय प्रायव्हेट सेक्टरमधल्या हे डेडिकेटेड कोविड सशुल्क सेंटर जे आहेत लोकांना निश्चितच उपयोगी पडतील आणि डेफिनेटली हे कोविडच्या आजारपणावर आपण मात करण्यासाठी SFM मेडिकल कॉलेज, लाईफटाईम हॉस्पिटल हातभार लावतील. निश्चितपणे आपण सक्सेसफुल सुद्धा होऊ अशी आपल्याला आशा वाटते, आत्मविश्वास वाटते. एक आता तर शेवटचे 2 प्रश्न. राणेसाहेबांनी हे सगळं केलेलं आहे, खरं या माणसाला ग्रेटपणा त्यांचा मांडला पाहिजे. कारण जेव्हा कोकणावर जेव्हा संकट आलेलं आहे 1990 पासून ते तब्बल 30-32 वर्ष धावून आले ते व्यक्ती, काय सांगाल त्यांचे धन्यवाद कसे देणार? आपण संबंध भारत देशामध्ये कित्येक प्रायव्हेट वैद्यकीय महाविद्यालय आहेत आणि आपलेही आहेत. आपल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आतापर्यंत जे काय वेगवेगळे राज्यातून आलेले तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणं असं आहे की अगदी बिगिनिंग अजून मेडिकल कॉलेज हॉस्पिटल सुरू होण्याआधीच अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर, इक्विपमेंट्स मेडिकल सायन्सेसच्या इतके प्रमाणात उपलब्ध आहेत आणि दी बेस्ट ऑफ पॉसिबल थिंग्स. म्हणजे आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड्सला जे काय इक्विवेंट म्हणत होतो आपण तशा पद्धतीचे आहेत. म्हणजे स्कॅनिंग म्हणा, इन्व्हेस्टिगेशन फॅसिलिटीज म्हणा, MRIs म्हणा, त्याच्यानंतर मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स इन्क्लुडिंग सुपर स्पेशालिटी सेवा जे काय आपण देतो हार्टच्या, न्यूरॉलॉजीच्या आणि कॅन्सर तज्ज्ञ आपल्याकडे 24 तास 24 अवर्स उपलब्ध आहेत. हे जे काय सुविधा संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उपलब्ध नव्हता हे साहेबांनी, आदरणीय साहेबांनी तयार करून दिलेले आहेत, सुरुवात करून दिलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे सिंधुदुर्ग ऑन बिहाफ ऑफ सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट, सिंधुदुर्ग वासियांचे, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी 32 वर्ष शासकीय सेवेमध्ये काम केलेलं आहे. ऑलवेज कायमस्वरूपी रिसोर्सेस नसताना आणि प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम्स असताना आपण काम केलेले. हे हॉस्पिटल बघितल्यानंतर एक अति उत्कृष्ट जागतिक पातळीवरच्या आणि ॲट पार इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचे प्रमाणे इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या हा संस्था मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नुसते राज्यात नव्हे, देशात नव्हे, आंतरराष्ट्रीय ख्याती ह्या संस्थेला मिळतील आणि इथून पासआउट होऊन MBBS करून बाहेर पडणारा डॉक्टर
अति उच्च दर्जाच्या सेवा लोकांना देतील अशी मला निश्चितपणे वाटते. सर, शेवटचा प्रश्न, 21 पासून शुभारंभ होत आहे तुमचा. तुमची काय हेल्पलाईन आणि नंबर्स आहेत काय, जे रुग्ण जे आहेत ते आमच्या माध्यमातून बघतायत त्यांना त्या निमित्ताने आव्हान काय करणार? आपल्याकडे आपण 2 ते 3 नंबर्स हेल्पलाईन देणार आहोत आणि डायरेक्टली पेशंट्सनी ह्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करावे आणि त्याप्रमाणे यावे अशी आमची विनंती आहे. सर, पृथ्वी सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संपर्क साधून चर्चा केल्याबद्दल. एक उपयुक्त चर्चा होती. हर्ष कुलकर्णी साहेब, निश्चितच तब्बल 42 दिवसामध्ये 9 ऑगस्टला खरं तर 50 ते 52 आजारावर व्हायरल जी लॅबचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांच्या हस्ते झालं. त्यानंतर तब्बल 42 दिवसामध्ये रुग्णसंख्येची तुटी नंतर वाढत असताना प्रायव्हेट स्वतंत्र असं कोविड वॉर्ड लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये सुरू होतो. निश्चितच नितीश राणेंशी सिंधुदुर्ग लाईव्हने तब्बल 6 दिवसापूर्वी संपर्क साधला आणि ह्या व्यक्तीने सिंधुदुर्ग लाईव्हची जी समस्या होती ही लोकांची समस्या आहे जाणून ताबडतोब हे स्वतंत्र कोविड वॉर्ड करण्याचा निर्णय घेतला. होय, निश्चितच या निमित्ताने म्हणून दाखवायला लागेल, करून दाखवलं. राणेने प्रत्येक वेळी जेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा संकटात येतो तेव्हा करून दाखवला आहे. निश्चितच सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने लाईफ टाईम हॉस्पिटल आणि संपूर्ण टीमला लाख मोलाचा सलाम. कॅमेरामॅन हर्षल भरत केसर, सिंधुदुर्ग लाईव्ह, पडवे. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांना बदलीनिमित्त सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे सिंधुदुर्ग नगरी इथं निरोप देण्यात आला. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांची सांगली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे. सिंधुदुर्गात 3 वर्ष 6 महिने इतका काळ त्यांनी जिल्ह्यात काम केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. खाकी वर्दीची शान बिघडू न देता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न राहिलाय. मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांना बदलीनिमित्त सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे सिंधुदुर्ग नगरी इथं निरोप देण्यात आला. गेडाम यांच्या जागी नवे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र दाभाडे हे मुंबईत गुन्हा अन्वेषणचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. मॅनेजमेंट स्टडीजच्या सर्वोत्कृष्ट कॉलेजमध्ये प्रवेश सुरू. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त मुंबई विद्यापीठाशी संलग्न लोकमान्य ट्रस्टचं देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच BMS या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू. पात्रता कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण. ओपन कॅटेगरी 45%, इतरांसाठी 40% गुण आवश्यक. आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज इमारत, वातानुकूलित वर्ग, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, वसतिगृहाची सुविधा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, चर्चासत्र आणि विविध कार्यक्रम. याबरोबरच विविध कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी आणि कॅम्पस इंटरव्ह्यू. मर्यादित जागा. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क
देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, पहिला मजला, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव नजीक, सावंतवाडी. संपर्क 9420 82 12 99 90 75 33 89 98 70 30 93 80 91 आणि 70 30 93 80 92. आजच प्रवेश घ्या. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. साहेब रिसर्च सेंटर सावंतवाडी घेऊन येत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत ज्ञानगंगा घरोघरी. विविध कोर्स उपलब्ध. डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन, GST टॅली, MS ऑफिस, सिव्हिल सुपरवायझर, रुग्ण सहाय्यक, प्रिपेटरी, BA, BCom, MCom. तर मग आजच प्रवेश निश्चित करा. आमची वैशिष्ट्य शासन मान्य दूरस्थ शिक्षण, अत्यंत माफक प्रवेश शुल्क, घर बसल्या ऑनलाईन सर्व शैक्षणिक माहिती अगदी सोप्या शब्दात. घरातून अभ्यास, वर्षातून एकदाच परीक्षा. नापास तसेच शिक्षणात अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पुन्हा संधी. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून फक्त रविवारी संपर्क सत्रे. सरावासाठी घरी गृहपाठ. स्पर्धा परीक्षा व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन वर्ग. पत्ता G710 सबनीसवाडा, युनियन बँक जवळ, मेन रोड, सावंतवाडी. अधिक माहितीसाठी संपर्क 023 63 27 33 07. व्हॉट्सअप नंबर 9607 70 72 60 90 11 11 57 49. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. वाढती कोरोनाची साखळी तोडणं आवश्यक आहे, मात्र जनता कर्फ्यूच्या नावाखाली कोणी दंडेलशाही करत असल्यास खपवून घेणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा कणकवलीत उद्यापासून होणाऱ्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिलाय. पाहूयात काय म्हणाले संदेश पारकर. जनता कर्फ्यूच्या नावाखाली प्रशासनाची दंडेलशाही ही स्वीकारली जाणार नाही. जर अशा पद्धतीनं जर धमकी आणि दादागिरीच्या जोरावर जर जनता कर्फ्यू लादत असतील तर त्याचा विरोध आम्ही रस्त्यावर उतरून केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू. पण जर लोक जनता जर त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने जर बंद पुकारत असतील तर या निर्णयाचा मी खऱ्या अर्थानं स्वागत करतो. कारण जोपर्यंत कोरोनाची साखळी ही जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी या कोरोनावर आपण मात करू शकत नाही. पण बंद हाच त्याच्यावरचा एकमेव उपाय नाही. बंद गेली 6, 7, 8 महिने ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रसार देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जसा झाला त्याच्याबरोबर आर्थिक संकट सुद्धा फार मोठं गंभीर संकट हे त्या ठिकाणी जिल्ह्याच्या समोर, देशाच्या समोर, राज्याच्या समोर उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत प्रभावी लस, प्रभावी औषध या कोरोना आजारावर येत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोनाशी लढायचं आहे आणि स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन या ठिकाणी ही लढाई आपल्याला करायची आहे. खरं तर मी सुद्धा एक कोरोना बाधित म्हणून त्या ठिकाणी कोरोनावर मी यशस्वीपणे मात केलेली आहे. आणि म्हणून जर त्या ठिकाणी कोरोनाशी आपल्याला जर लढायचं असेल
तर सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, मास्क लावला पाहिजे, रोज म्हणजे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आहार घेतला पाहिजे, त्याचबरोबर वाफ घेतली पाहिजे. अनेक उपाययोजना आहेत, त्या जर आपण त्या ठिकाणी केल्या तर आपण या आजारावर त्या ठिकाणी मात करू शकतो. आणि म्हणून आज आपण बघितलं की ज्यावेळी 8 दिवस आपण जनता कर्फ्यू अशी भूमिका मांडल्याच्या नंतर आज मार्केटमध्ये काल 100 रुपये असलेली भाजी आज 150-200 रुपयाला त्या ठिकाणी विकली जाते. आणि म्हणून या बंदमुळे जनतेची लूट आहे, ही लूट पहिली थांबवा, ही लूट थांबली पाहिजे. आणि प्रत्येक जो व्यापारी जो आहे किंवा ज्या पद्धतीनं ही सगळी जनता आहे उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी करत असेल तर त्याच्यामध्ये आमचा विरोध नाही. पण ज्या ठिकाणी नगरपालिका प्रशासन, पोलीस असतील, जिल्ह्याचं प्रशासन त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी दंडुकेशाही करत असेल तर त्या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही. कारण या सगळ्या या कर्फ्यूला कुठल्याही प्रकारचे शासन स्तरावरचे आदेश नाहीत. केंद्र सरकारनं तर याच्यामध्ये लॉकडाऊन 4च्या भूमिकेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी असेल, पोलीस असतील, पोलीस प्रशासन असेल किंवा संपूर्ण प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील, इथले पोलीस असतील, यांच्याकडे अशा प्रकारचा कुठलाही त्या ठिकाणी आदेश नाही आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे, जर स्वयंस्फूर्तीने जर जनता त्या ठिकाणी लॉकडाऊन करत असेल, कर्फ्यू पाळत असतील तर त्याला आमचा विरोध नाही. पण जर प्रशासन त्या ठिकाणी दंडेलशाही करत असेल तर त्या ठिकाणी ते आम्ही दंडेलशाही होऊ देणार नाही. ज्यावेळी केंद्रानं सुद्धा लॉकडाऊन म्हणजे जनता कर्फ्यू लागू केला होता पहिल्यांदा, त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळलेल्या होत्या. म्हणजे अत्यावश्यक सेवा ह्या चालू राहतील आणि हे सोडून त्या ठिकाणी त्यामुळे जर दवाखाने असतील, दूध असेल, मेडिकल स्टोअर्स असतील, भाजीपाले असतील, किराणा माल असेल, जे ज्या पेट्रोल डिझेल असेल, ह्या ज्या अत्यावश्यक सेवा आहेत ह्या अत्यावश्यक सेवा त्या ठिकाणी बंद राहणार नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या ज्या अनेक म्हणजे LIC असेल, जिल्हा बँक असेल, ST असेल, महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभाग असतील किंवा ही सगळी कार्यालय ही त्या ठिकाणी बंद, बँका असतील, जिल्हा बँक असेल किंवा इतर बँका असतील नॅशनल, ह्या बँका त्या ठिकाणी बंद राहू शकत नाही. आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी स्वयंस्फूर्तीनं स्वीकारलाय त्याला आमचा विरोध नाही. पण जर त्या ठिकाणी कोण प्रशासन म्हणून जर त्या ठिकाणी दादागिरी करत असेल, लोकांबरोबर हुकुमशाही करत असेल तर त्याला आमचा विरोध राहील. आम्ही ते कदापि त्या ठिकाणी सहन करणार नाही. आम्ही प्रसंगी रस्त्यावर त्या ठिकाणी उतरणार. खरं तर ही सगळी वेळ गेली 6-7-8 महिने ज्या नगरपंचायतीने आता जनता कर्फ्यू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, माझं त्याला असं म्हणणं आहे की गेल्या 6 महिन्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून उपाययोजना का झाल्या नाहीत? का त्या ठिकाणी कोरोनावर मात करण्यासाठी तशा प्रकारची सर्वे झाले का? लोकांची तपासणी झाली का? औषधाची फवारणी झाली का? या ठिकाणी बेडची उपलब्धता व्हावी, ऑक्सिजन मिळावा, व्हेंटिलेटर मिळावा, औषधं मिळावी, याबाबत नगरपालिकेनं काय पुढाकार घेतला का? तर त्या ठिकाणी नाही. उलट चुकीच्या पद्धतीनं म्हणजे औषधाची फवारणी म्हणून पाण्याची फवारणी करणं आणि पाण्याची फवारणी केल्यामुळे विषाणू जिवंत राहत आहेत आणि माणसं मरत आहेत, हेच नगरपालिकेचं काम आहे. म्हणून हा जो काही गेल्या 7-8 महिन्यामध्ये जो खर्च झालेला आहे याचं ऑडिट होणं गरजेचं आहे. नेमकं काय झालं, कोणत्या उपाययोजना, अनावश्यक उपाययोजना कोणत्या राबवल्या गेल्या आणि त्याच्यामुळे नगरपालिकेचं अपयश झाकण्याकरता ही जनता कर्फ्यूची ही सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे किती जरी झालं तरी गेल्या 6 महिन्यात तुम्ही काय केलं आणि तुमच्यामुळे कणकवली शहरावर ही वेळ आली. आज जे अनेक पेशंट मिळत आहेत किंवा जे काही कोरोनाचे रुग्ण ही बेजबाबदार नगरपालिकेच्या प्रशासनामुळे मिळतात आणि म्हणून हे अपयश झाकण्यासाठी ही जनता कर्फ्यू त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की याच्यावर तुम्ही उपाययोजना करा. चांगल्या पद्धतीनं लोकांना त्या ठिकाणी मास्क समजा लावायचे आहेत, त्याच्यावर किती वेळा तुम्ही मास्क न लावलेल्यावर कारवाई केली गेल्या 6 महिन्यामध्ये? आपण सांगावं कुठलीही उपाययोजना आपण वॉर्डामध्ये काय आपण केलं? किती लोकांना त्या ठिकाणी जाऊन तपासणी करून तशा प्रकारचे त्यांचे रिपोर्ट तयार करून असं काही आपण केलं का? काही त्या ठिकाणी आपण केलं नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अपयश झाकण्यासाठी मला सांगा, नगरपंचायतीमध्ये अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाले, अनेक नगरसेवक नगरसेविका कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्या. किती दिवस नगरपालिका बंद होती? आज शहरात पेशंट मिळत आहेत आणि म्हणून तुम्ही शहर बंद करा ही भूमिका मांडताय. मग ज्यावेळी नगरपालिकेत कर्मचारी मिळाले, नगरसेवक मिळाले, नगरसेविका मिळाले, त्यावेळी तो कोरोना अधिक त्या ठिकाणी साथ रोग पसरू नये याच्यासाठी तुम्ही नगरपालिका का बंद ठेवली नाही? म्हणजे एकीकडे तुमची भूमिका की
पुऱ्या राज्यातली देऊळ मंदिरं चालू झाली पाहिजे तुम्ही म्हणून घंटानाद करणार आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जनता कर्फ्यू करणार, तुमची नेमकी भूमिका काय? त्यामुळे जनतेला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जो निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतलात त्याला माझा विरोध नाही, कारण त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. पण जर कोणतरी त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं करत असताना जर त्याच्यावर दादागिरी आणि दडपशाही जर करून प्रशासन जर त्या ठिकाणी दंडशाही करत असेल तर त्याला आमचा त्या ठिकाणी विरोध राहणार ही आमची स्पष्ट बंदी आहे. खरं तर या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभावी लस येणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून जर ज्यावेळी लस आल्याच्या नंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला कोरोनावर मात करता येईल. पण आज कोरोनाला बरोबरच घेऊन आपल्याला चालावं लागणार आहे आणि म्हणून त्याच्यावर ज्या आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत स्वतःची जबाबदारी स्वतःला त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे आणि आपल्यापासून त्या कोरोनाचा संसर्ग दुसऱ्याला होऊ नये याची काळजी जर प्रत्येकाने त्या ठिकाणी घेतली, बंद हाच एकमेव उपाय याच्यावर नाही, अनेक उपाय आहेत आणि जर आपण नुसतंच बंद ठेवलं तर आर्थिक व्यवस्था ही अतिशय त्याचे दुष्परिणाम या आर्थिक व्यवस्थेवर त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून एकीकडे कोरोनाचं संकट, एकीकडे आर्थिक संकट, अशा संकटातनं शेवटी इथल्या म्हणजे जिल्हा स्तरावरचे लोक, राज्य आणि देशातले लोक अडचणीत येणार आहेत. आणि म्हणून माझी कणकवलीवासियांना विनंती आहे की आपण कोरोनाशी लढत असताना किंवा जे त्या ठिकाणी रुग्ण मिळत आहेत, रुग्णांची संख्या वाढते, काही रुग्ण त्याच्यामध्ये मरण पावत आहेत, हे सुद्धा वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत. किंवा आपला एखादा सहकारी जातोय, एखादा आपल्या आजूबाजूचा ज्येष्ठ माणूस या कोरोनाच्या साथीमध्ये जातोय, ह्याच्या वेदना आहे, दुःख आहे. पण एकीकडे दुःख असताना त्याच्यामध्ये लढत असताना बंद हा एक त्याच्यावरचा एकमेव उपाय नाही, त्याच्यावर इतर उपाययोजना आहेत. त्या जर सक्षमपणे आपण राबवल्या किंवा तशा प्रकारे प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली तर कोरोनावर लढण्यासाठी आपण त्या ठिकाणी मात करू शकतो. कोरोनाच्या लढ्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या कार्यालयाचं नूतनीकरण शुक्रवारी पार पडलं. यावेळी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शाळेचा विकास व्हावा, भौतिक सुविधांमध्ये वाढ व्हावी या दृष्टीनं संस्थेच्या वतीनं सुसज्ज अशा कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आलं. यामुळे शाळेच्या कार्यालयाला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संस्थाध्यक्ष विकास सावंत, संस्था पदाधिकारी सोनू सावंत, CL नाईक, डॉक्टर दिनेश नागवेकर, प्राचार्य बाळासाहेब पाटील, उपप्राचार्य डॉक्टर सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापक दिनेश धोंड, पर्यवेक्षक SP नाईक यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सावंतवाडीच्या कार्यालयाचं नवीन मॉडिफिकेशन केलं. त्या निमित्ताने आम्ही इथे पूजा ठेवलेली आहे, ज्याचं उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय विकासभाई सावंत, सर्व संस्था संचालक हे नेहमी शाळेच्या उन्नतीसाठी किंवा भौतिक सुविधा पुरवण्यासाठी सतत कार्यरत असतात. नवनवीन अशा काही सुधारणा करता येईल याकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. विद्यार्थ्यांची प्रगती असेल किंवा इतर काही संस्थेची प्रगती, शाळेची प्रगती या संदर्भात नेहमी वेळोवेळी चर्चा करून नवनवीन काहीतरी करण्याचा नेहमी त्यांचा मानस असतो आणि नेहमी अगदी सकाळ संध्याकाळ सर्व संचालक या ठिकाणी शाळेमध्ये भेट देऊन इथे मुख्याध्यापक असतील, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधून काही अडचणी असतील तर लगेच त्याच्यावर त्याचं निराकरण करून नेहमी आपली प्रशाला किंवा आपली संस्था प्रगतीपथावर कशी राहील याकडे अगदी नेहमी लक्ष देऊन नेहमी ते कार्यरत असतात. आणि त्यामुळेच आम्ही शैक्षणिक उन्नती ही आम्ही साधू शकलो.
त्यानंतर आपल्या शाळेचा सुद्धा 10वी 12वीचा निकाल हा नेहमी सतत 100%, पुन्हा जिल्ह्यात तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात प्रथम येण्याचं असं विद्यार्थ्यांनी किंवा पालकांचं सहकार्य, यामुळे नेहमी शैक्षणिक प्रगती, सर्व क्षेत्रामध्ये शाळेची प्रगती यामुळे निश्चितपणे होत असते. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. खासदार विनायक राऊत यांची कोरोनावर मात. सरकार कंपन्यांचा निलेश राणेंनी केला पर्दाफाश. आणि अतुलराव राणे यांच्या वाढदिनी विविध उपक्रम. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्सफार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं डॉइट्सफार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 7 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. डॉइट्सफार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग. आपली माणसं आपली बँक. शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी माफक दरातील आरोग्य विमा योजना, युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स, वार्षिक विमा हप्ता फक्त ₹548 प्रति कुटुंब. GST लागू नाही. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा. तुमचा यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. प्रवेश सुरू. ॲडमिशन ओपन. IIT, JEE, NEET, MST CET अँड नाटा NDA कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी. ऑनलाईन बॅचेस सुरू. मर्यादित जागा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत. हवेशीर क्लासरूम, सुसज्ज लॅबोरेटरी, बस तसंच वसतिगृहाची सोय. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. तुमच्या यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुमरबळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सचिव इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 9158 78 83 45. परब मॅडम 94 052 38 763. रुपनर सर 94 20 97 78 22. राहुल सर 94 033 50 474. मुनगेकर सर
70577 4488 सिंधुदुर्ग अकॅडमी